नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या चॅनलला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि जे महिला तक्रार निवारण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2, महिला तक्रार निवारण धोरणांचा आढावा, तक्रार नोंदवहीची पाहणी. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. 10वी सभा आणि 2 नंबरचा विषय आहे. आज रोजी संबंधित समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये महिला तक्रार निवारण धोरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळेमध्ये महिलांसाठी सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण राखणे ही संस्थेची किंवा शाळेची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती सर्व कर्मचारी व विद्यार्थिनींना उपलब्ध आहे का याची चर्चा करण्यात आली. तक्रार नोंदवहीची पाहणी करण्यात आली. तसेच नोंदवहीतील नोंदी नियमित व अद्ययावत असल्याचे तपासण्यात आले. प्राप्त तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे का याची खात्री देखील करण्यात आलेली आहे. तक्रारदारांची गोपनीयता जपली जाते का यावर विशेष भर देण्यात आला. तक्रार पेटीची नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच महिला सक्षमीकरण व जागरूकता कार्यक्रम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तक्रार निवारण समितीची रचना व कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. आवश्यक असल्यास धोरणामध्ये सुधारणा करण्याचे ठरवण्यात आले. सर्वांना तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगण्याचे ठरले. समिती सदस्यांनी धोरण प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, महिला हक्कांविषयी मार्गदर्शन संबंधित कायदे व शासन परिपत्रकांचा आढावा. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. बैठकीमध्ये महिला हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण देणे ही शाळेची किंवा संस्थेची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा आढावा घेण्यात आला. कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरण व समान संधी या संदर्भातील शासन परिपत्रकाची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या तक्रार निवारण प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तक्रार नोंदविण्याची पद्धत व संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली. गोपनीयता राखण्याचे व संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याचे महत्त्व सांगण्यात आले. शासनाच्या अद्ययावत सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करण्याचे ठरवण्यात आले. जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व संबंधित कायदे व परिपत्रके नोंदवहीत जतन ठेवण्याचे ठरविले. समिती सदस्यांनी महिला सन्मान व सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे मान्य केले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन सत्र. महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचा उद्देश विद्यार्थिनींना त्यांच्या हक्काविषयी व सुरक्षिततेविषयी जागरूक करणे हा होता.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. तसेच सत्रामध्ये तक्रार निवारण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारच्या अनुचित वर्तनाविरोधात आवाज उठवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तक्रार नोंदवण्याची पद्धत व संबंधित समिती सदस्यांची माहिती देण्यात आली. गोपनीयता राखली जाईल याची विद्यार्थिनींना खात्री देण्यात आली. संरक्षण व आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना शंका विचारण्यासाठी संधी देण्यात आली. विद्यार्थिनींना उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समिती सदस्यांनी सकारात्मक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अशा सत्राचे नियमित आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा गौरव करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 5 नंबरचा. आज रोजी महिला तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये 8 मार्च रोजी इंटरनॅशनल वुमन्स डे निमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महिला दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करण्यात आला. शाळेतील महिला कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. गौरव कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्याचे ठरवण्यात आले. उत्कृष्ट कार्य, कर्तव्यनिष्ठा व योगदान या निकषावर निवड करण्याचे ठरले. निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरवण्यात आले. कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहतील असे निश्चित करण्यात आले. महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शनपर भाषण आयोजित करण्यात ठरले. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभागी करून प्रेरणा देण्याचे ठरवण्यात आले. कार्यक्रमाची जबाबदारी महिला तक्रार निवारण समितीकडे देण्यात आली. सर्व सदस्यांनी कार्यक्रमास एकमताने मंजुरी दिली. हा उपक्रम महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल असे नमूद करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहे त्याच्या अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने मार्च 2026 करता महिला तक्रार निवारण समितीची प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.